जींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय. जी नैतिक जबाबदारी आहे. मी स्वतः अमित भाई शहांची वेळ घेऊन बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाई शहांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार. योगायोगाने तिथली डीपीडीसी हा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर 51 दिवस फरार असलेली व्यक्ती आहे कुठे, अशी गायब कशी होऊ शकते, पोलीस यंत्रणा काय करते. आणि जोपर्यंत बीड आणि परभणी, सोमनाथ आणि संतोषला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. पण अजित पवार बीडमध्ये जाऊन सज्जड दम देत आहे. खंडणी प्रकरणातील खरं तर सगळी प्रकरणं आता तिथून उघडकीस आलेले आहेत. मात्र आता ते तिथे जाऊन म्हणतात की मी जर या प्रकरणात कोणी सापडलं तर त्याला मागे पुढे न पाहता ठोस कारवाई करेन किंवा मोकाची कारवाई करेन. एक तर सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमानी यांनी DCM ला दिलेले आहेत. हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे. आणि DCM असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्री मला वाटतं प्रचारासाठी दिल्लीला गेलेत असं तुमच्या चॅनलवरनं कळतंय. त्याच्यामुळे गेले मीही ट्विट करणार आहे, मीही आज दिल्लीत जाणार आहे, पण ते कदाचित प्रचारात असतील. मला पार्लमेंटमध्ये हे सगळे मुद्दे मांडावे लागतील. त्यामुळे मी पार्लमेंटमध्ये असणार आहे पुढचे काही दिवस. तर पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळीस पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत. महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी, भ्रष्टाचार, एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत. आणि मी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे साहेबांचे जे खासदार आहेत त्यांचीही भेट दिल्लीत घेणार आहे पार्लमेंटमध्ये. 31 आणि 1 ला माझी भेट होईलच. आणि त्यांना विनंती करणार आहे की जसं महाराष्ट्रामध्ये सगळे पक्ष मिळून या सगळ्या बीडच्या ही जी घटना आहे याच्यावर पूर्ण ताकदीने सगळे पक्ष सोमनाथ आणि संतोषच्या कुटुंबाबरोबर उभं राहिले, तसं माणुसकीच्या नात्याने आपले राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी याच्यासाठी हाऊसमध्ये लढलं पाहिजे. आपण सगळ्यांनी अमित शहाजींची वेळ घेतली पाहिजे. अमित शहाजींना माहिती दिली पाहिजे की बघा तुमच्या राज्यात चाललंय तरी काय. त्याच्यामुळे कदाचित अमित भाई शहांना ही माहिती नसतील गोष्टी महाराष्ट्रात काय चालल्या आहेत. तर आमची नैतिक जबाबदारी आहे. मी स्वतः अमित भाई शहांची वेळ घेऊन बजरंग अप्पा सोनवणे आणि सगळ्या खासदारांना घेऊन अमित भाई शहांची वेळ मागून त्यांना ह्या सगळ्याची मी स्वतः माहिती देणार.